ब्लास्टर्स आहे का? चॅलेंजर्स, ॲव्हेंजर्स, चॅलेंजर्स, ॲव्हेंजर्स आणि ब्लास्टर्स आणि रेडिओलॉजिस्ट 4 टीम. हॅलो विनंती असेल, अतिरिक्त खेळाडू अजून आलेला नाही. फटका चांगलाय, फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल टिपलाय. फलंदाज झालंय, विकेटचं झालंय पतन. पहिल्या चेंडूवर पहिला विकेट, पहिल्या गडी गारत पहिला हादरा. फलंदाज झालाय बाद. येस टीचर. आपल्याला पाहायला मिळाला अप्रतिम चेंडू त्या ठिकाणी नक्कीच पाहायला. आउटसाइड दी ऑफस्टमचा चेंडू होता. दुसरा चेंडू डॉट चेंडू. नक्कीच पहिल्या चेंडूवर विकेट मिळाल्यानंतर आपण पाहतोय नक्कीच चांगला फटका त्या ठिकाणी अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षण फार सुरेख. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू अडवण्यात आला. एकच धाव त्या ठिकाणी नक्कीच मिळेल. एका धावेच्या साह्याने संघाच्या श्री गणेश होईल. एक धाव धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. अलॉंग दी कार्पेट नक्कीच जास्तीत जास्त चेंडू खेळावे लागतील. दोन धावा धावफलकावरती. कडा लागली आणि बॅटची कडा लागली आणि एकच धाव धावफलकावरती नक्कीच नोंदवली जाईल इथून पुढे. नक्कीच चांगला फटका खेळायचा होता लेग साईडला. ऑफसाईडचा चेंडू घेऊन लेग साईडला खेळणं तितकं सोपं नाही आहे. कारण जर आपण आजच्या दिवसामध्ये पाहिलं विकेट वेगळं बिहेव करत असताना थोडंसं पाहायला मिळतं. जो मेरिटवर नक्कीच जो संघ खेळला त्यांनी 44 ते 48 50 धावांपर्यंत बनवल्या. त्याला रोखण्यामध्ये देखील यश संपादित केल्या. जर आपण पाहिलं टेनिससाठी फार अप्रतिम विकेट आहे. आपण रात्रीचा वेळ थोडंसं ड्यू फॅक्टर किती इथे इफेक्ट करेल नक्कीच हे पाहावं लागेल. अप्रतिम चेंडू. फारच चांगली लाईन लेंथ त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर वळण घेत असतो.
धन्यवाद. नक्की सुमितचा जर आपण विचार करतो, एक षटकार आल्यानंतर चांगला कमबॅक त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला. एकच धाव खर्च केले उर्वरित 3 चेंडूंमध्ये. अजून एक चांगला चेंडू, फारच चांगली लाईन अँड लेन त्या ठिकाणी डॉक्टर सुमितच्या माध्यमातून फेकली जाते. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं समाप्त होईल. षटकार प्राप्त केल्यानंतर, षटकार खाल्ल्यानंतर देखील फक्त आणि फक्त 7च धावा त्यांनी खर्च केल्यात आणि धावफलकाचा जर आपण विचार करतो, धावफलकावरती 10 धावांची नोंद या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये कुलदीप या ठिकाणी नक्कीच बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक कोणी नाही या. वॉड शॉट, फारच चांगलं फटका त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. काय फटका, शफल झाले आणि मात्र एबी डिव्हिलियर्स स्टाईल मध्ये हा चेंडू भिरकावण्यात आला. फारच सुरेख फटका त्या ठिकाणी नक्कीच डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये नक्कीच आपल्याला फटका पाहायला मिळाला. कौतुक करावं लागेल या फटक्याचं, कारण शेवटच्या मुवमेंटला स्वतःची बॉडी ऍडजस्ट केली आणि शिफ्ट केलं स्वतःच्या बॉडीला अपराईट, त्यावेळेला फटका घेण्यामध्ये यश संपादित झाला. चांगला फटका त्या ठिकाणी अलॉंग दी कार्पेट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतो पाटील आणि हॅलो
नक्कीच जेवणाची सुविधा इथे या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या, तर ज्यांना ज्यांना नक्कीच भूक लागली असेल त्यांनी कृपया करून जेवायला यायचा. जेवणाची सुविधा या ठिकाणी नक्कीच असेल, तर विनंती असेल कृपया करून की जेवण करून घ्यायचं. अपील असेल पंचांकडे, नो डाऊटचा इशारा आलाय पंचांच्या बाजूने. धावफलकाचा जर आपण विचार करतो तर 20 धावफलकावरती अद्याप नोंदवला गेलात. फारच चांगली बॅटिंग या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतात. थोडंसं पायात बेड्या टोकल्या गेल्यात. अद्याप या ओव्हरचा विचार केला तर हात खुले नक्कीच केल्यात. आपण पाहिलं अभिलाष पवारच्या ओव्हरमध्ये कीपरच्या डोक्यावरून मात्र चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळते आहे. फाईन लेग आणि तडमान मात्र चेस मध्ये ऑन असतील. चेंडू अडवला जाईल आणि त्या ठिकाणी दोन धावा नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. बॅट लागली होती आणि 2 धावा नक्कीच त्या ठिकाणी एकवडला जातील. 2 धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल, ते म्हणजे 22 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे 22. नक्कीच ही स्पर्धा अशी आपण पाहतोय, फार सुंदर वातावरण आहे आणि जे स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून नक्कीच आपण ऑर्गनाईज केली आहे ते म्हणजे BGP आहे आणि स्पॉन्सर्ड बाय एम्पायर सेंटर. आणि जर आपण या प्रोजेक्टचा जर आपण विचार करतो तर बदलापूर आणि अंबरनाथच्या मध्ये जिथे आता नवीन स्टेशन होणारा चिखलोली स्टेशनच्या अत्यंत बाजूलाच हा प्रोजेक्ट मात्र तुम्हाला पाहायला मिळेल, जिथे 1 and 2 BHK होम स्टार्टिंग फ्रॉम 37 lakhs, इंडस्ट्रियल ऑफिस स्पेस स्टार्टिंग फ्रॉम 42 lakhs. फारच 440 कार्पेट एरिया या ठिकाणी नक्कीच असेल. 3.5 acres ऑफ अम्युनिटीज गार्डन्स एरिया नक्कीच या ठिकाणी गार्डन्स आणि अम्युनिटीजसाठी देखील तो एरिया उपलब्ध करून देण्यात येईल. आणि 5 acres ऑफ रेसिडेन्शियल टाउनशिप अँड 28 acres ऑफ इंडस्ट्रियल अँड कमर्शियल स्पेस त्या ठिकाणी असेल. आणि या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलं ते म्हणजे राहुल सिंग आणि अनुजी मिश्रा या साहेबांचं.
नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो की चांगला फटका त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. चौकार देखील आला आणि जनरल मॅनेजर एम्पायर सेंट्रम यांचे शिवेंद्र सिंग साहेब हे देखील या ठिकाणी मॅचचा आनंद घेत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. फारच चांगलं आयोजन या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. BGPAचं देखील तितकंच कौतुक असेल आणि एम्पायरने देखील सांगितलंय, एम्पायर सेंट्रमने देखील सांगितलंय की पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा मोठी आणि याच्यापेक्षा सुंदर उत्तम स्पर्धा म्हणजे ही 100% असली तर पुढच्या वर्षी 200-300% चांगली स्पर्धा नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. डॉक्टरना विचारलंय की तुमची तयारी असेल रात्रभर खेळण्याची तर आम्ही रात्रभर अशी स्पर्धा चालू ठेवू. म्हणजे संध्याकाळच्या नाश्त्यापासून सकाळच्या नाश्त्यापर्यंतची सुविधा या ठिकाणी नक्कीच केली जाईल. आणि त्यानंतर जर आपण पाहतोय मॅच मध्ये फार रंगत निर्माण होते आहे कारण 30 धावफलकावरती नोंदवला गेला. लाजवाब फटका जणू काही लेदरचं प्रात्यक्षिक उदाहरण नक्कीच पाहायला मिळालं. ऑफ साईडच्या वरून घुटना टेकर तमाशा देख या ठिकाणी नक्कीच फटका होता पण फारच लाजवाब स्ट्रोक मेकिंग परफॉर्मन्स या ठिकाणी नक्कीच आपल्याला या फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतो. संदेशा बॅट मधून एक संदेश देत असताना की माझ्या बॅटिंग मध्ये दम आहे आणि उर्वरित या षटकाचा शेवटचा चेंडू बाकी असेल. धावचीची संधी त्या ठिकाणी फलंदाजाला केलाय बाद. अजून एक विकेटचं पतन त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाजाला माघारी परतावं लागतं. संदेश या ठिकाणी नक्कीच माघारी परत असताना आपल्याला पाहायला मिळतो. हर्षवर्धन तिवारी बहुत मेहनत की है भाई ने और सागर भाई हमारे सागर भाई पूरा नाम बता देना. मेरा नाम नहीं पता. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय प्रकाश या ठिकाणी गोलंदाजी करत असताना हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत जेलसाठी येतील पाठी ऍडजस्ट करावा लागेल. दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी असेल. देखील एकवडली जाईल का नाही त्या ठिकाणी नक्कीच एकवडला जातील. आणि या स्पर्धेला हर्षवर्धन तिवारी आणि
सागरदादा पाठारे यांचं देखील या ठिकाणी फार विशेष सहकार्य लाभला. सिनियर मार्केटिंग मॅनेजर सागर पाठारे यांचं देखील या स्पर्धेला फारच विशेष सहकार्य लाभला. आणि हर्षवर्धन तिवारी याने देखील फार सहकार्य या स्पर्धेला देखील दिला. त्या स्पर्धे हार्दिक हार्दिक या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. नक्कीच 14 ठिकाणी नक्कीच पार होत असताना आपल्याला हा फटका बराच काळ हवेमध्ये स्ट्रेट फटका खेळलाय. 3 क्षेत्ररक्षक 4 क्षेत्ररक्षक बॉलनी मात्र आपली वाट सोडली नाही. आणि या ठिकाणी मात्र नक्कीच झेल मात्र सुटला. चव्वेचाळीसावा धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. 44 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. गॅप शॉट सिलेक्शन चेज असेल. 4 धावा धावफलकावरती नक्कीच नोंदवल्या गेला. वॉट शॉट. अठ्ठेचाळीसावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात 49 धावांचं नक्कीच या ठिकाणी आव्हान असेल. आणि कशा प्रकारे चेस केला जाईल. बदलापूर चॅलेंजर संघ चॅलेंज ऍक्सेप्ट असेल का हे नक्कीच थोड्याच वेळात समजेल. तत्पूर्वी डीजे एक मराठी तडका मात्र नक्कीच प्रेक्षकांना ऐकवायचा.
संख्या झाली ती श्री बालाजी हॉस्पिटलतर्फे मी डॉक्टर सुदर्शन पाटील आणि डॉक्टर हेमंत इंकोले आम्ही एम्पायर सेंटरचे फार फार आभारी आहोत आणि थँक्स त्यांच्या पूर्ण वरिष्ठ आलेल्या टीमचं व कॉमेंटेटर्स व रेडिओलॉजी टीम व आपल्या बदलापूर BJP टीम ए आणि बी यांचे मी खरंच थँक्स आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली आणि खरंच छान मॅनेजमेंट आहे आमच्या डॉक्टर टीम्सकडनं आणि सगळ्या एम्पायर सेंट्रमचं पण मी खरंच आभारी आहे त्यांनी जे मॅनेज केलं चांगलं आणि निश्चित आम्ही पुढच्या वर्षी पूर्ण रात्रभराचाही प्लॅन त्यांनी आम्हाला दिलेला आहे आम्ही ते निश्चित करू आणि त्यांचं खरंच थँक्स आणि आभार 16 आले या आणि षटकात. आमच्या टीमचे कप्तान डॉक्टर पंकज बंगाळ यांचंही खरं शतशः आभार आणि थँक्यू व BJPचे अध्यक्ष डॉक्टर नंदकिशोर आयरे यांचंही आभार स्पोर्ट्स सेक्रेटरी डॉक्टर योगेश पाटील यांचंही आभार आणि चांगली स्पर्धा लढवले आणि जे खेळवली जाते त्याबद्दल खरंच सगळ्यांचा आभार आणि अभिनंदन एवढे बोलून 2 शब्द बोलून मी थांबतो पुढचे कॉमेंट्री डॉक्टर मयुरेश करतील थँक्यू सुदर्शन. हेमंत यांचं तिसरं षटक लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि बीट झालेले संकेत संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकतायत ते हेमंत त्यांचा सामना करतायत ते संकेत लेफ्ट हँडेड बॅट्समन अतिशय बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न पण काहीसा निर्धाव असा चेंडू 2 चेंडू डॉट काढलेले डॉक्टर हेमंत यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने धाव संख्या झाली आहे ती 16 बॉल 33. ऑफच्या दिशेने मारलेला कट केलेला चेंडू 1 धाव घेण्यात पूर्ण दुसरी धाव पूर्ण 2 धावा धाव संख्या 2 नी वाढलेली आहे धाव संख्या झाली ती 18 1 बाद 18 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर हेमंत यांचा चौथा चेंडू सामना करतायत ते पुन्हा संकेतच बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न हवेत उडवलेला चेंडू आणि सोडलेला आहे कॅच जीवनदान संकेत यांना दुसरी धाव पूर्ण अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मारला होता चेंडू आणि खूप मोठं असं जीवनदान संकेत यांना संघाला त्यांच्याकडनं खूप अपेक्षा धाव संख्या 2 नी वाढलेली आहे धाव संख्या झाली ती 20 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 20 बोल्ड बाद त्रिफळा
काही अशक्य नाहीये. अभिलाषांनी अजून एकही बॉल खेळला नाही, पहिल्यांदा स्ट्राईकवर आलेत. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने फलंदाजी करतात ते. आमच्या BGPAच्या लोकल टुर्नामेंटमध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन त्यांनी केलं होतं. आता एम्पायर कपच्या सेमीफायनलमध्ये बघूया आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत अभिलाष. बॉलरचं नाव, बॉलर नेम, बॉलरचं नाव निनाद, निहार. ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्यात यशस्वी आणि धाव संख्या 1 नी वाढलेली आहे आणि धाव संख्या झाली ती 23. चौथं षटक प्रगतीपथावर. चौथ्या षटकाचा एक चेंडू झालेला आहे. निहार यांचे 5 चेंडू शिल्लक आणि एक शेवटचं षटक, असे 11 चेंडूंमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू, एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या दुसऱ्या धावेला सुद्धा पूर्ण आणि ओव्हरथ्रोची नाही. जरा सावध अशा धावा. धाव संख्या 2 नी वाढलेली आहे. दहा चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव संख्या पाहिजे ती 10 चेंडूंमध्ये 24 धावा. फुलटॉस घेतलेला, रिव्हर्स मारलेला चेंडू आणि हा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने अडवलेला आहे. दुसरी धाव घेण्यात यशस्वी. बघू तिसरी धाव घेतायत का, नाही, थांबवलेला आहे. अतिशय उत्कृष्ट चेंडू होता, शॉट अण्णा यांचा रिव्हर्सचा. एक रन शॉट. धाव संख्येत 1 नीच वाढ. आणि हा पंचांचा बादचा निर्णय. श्रीनाथ अण्णा बाद बिग हिटिंग करण्याच्या नादात आणि दुसरे संघाचे अनुभवी खेळाडू युटी डॉक्टर उत्कर्ष फलंदाजीला जाताना काहीसा त्यांनी फिनिशरचा रोल आमच्या लोकल टुर्नामेंटमध्ये त्यांनी काहीशे अनऑर्थोडॉक्स शॉट्स मारून त्यांची फिनिशरची चुणूक दाखवली होती. आता बघूया संघासाठी काय करतायत उत्कर्ष. निहार यांचा शेवटचे 2 चेंडू शिल्लक. हवेत उडवलेला चेंडू लेग साइडला, एक धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा धावण्यात आणि हा दुसरी धाव सुद्धा पूर्ण. अतिशय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट, पण 2-2 रननी काम होणार नाहीये. काही 2-4 मोठ्या शॉट्सची आवश्यकता. 4 आणि 6 मध्ये डील करायला लागणार आहे बॅट्समनला. बॉलला 3 धावा. आणि हा हुकलेला आहे, स्टंपिंग आउट, बाद. आणि अतिशय उत्कृष्ट असं यष्टीरक्षण केलंय आणि गडी बाद. आणि आमच्या संघाचे कप्तान टिके, द फिनिशर, द मास्टर तुकाराम पाटील.
4 षटकांच्या समाप्ती झालेली आहे. 5वं षटक संघासाठी शेवटचं षटक घेऊन येत आहेत. बॉलर हिमांशू शेवटचं षटक निर्णायक षटक घेऊन येत आहेत हिमांशू. 6 चेंडूत 21 धावांची आवश्यकता. अभिलाष यांच्यासाठी शक्य असं लक्ष्य. निर्धाव असा डॉट असा चेंडू अभिलाष यांचा. हवेत उडवलेला चेंडू आणि 2 धाव घेण्यात यशस्वी. अतिशय चित्त्याच्या चपळाईने धावताना कॅप्टन टिके. 4 चेंडूत 19 धावांची आवश्यकता. एक पायाची कोंबडी. काहीशा रेडिओलॉजिस्ट संघाच्या खिशात सामना जाताना लेग साइडला मारलेला चेंडू आणि हा षटकार नाही. बाउंड्री 4 धावा. अंपायर नो बॉल आहे का? नाही. स्कोरर विचारतायत हो. नाही अभिलाष. हवेत उडवलेला चेंडू आणि 2 धाव घेण्यात यश. आणि काहीस अशक्य असं लक्ष. शेवटचा चेंडू शिल्लक आणि शेवटच्या चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. वाईड चेंडू. शेवटच्या चेंडूत 9 धावांची आवश्यकता. अजून एक वाईड. 8. 1 बॉल 8. अजून एक वाईड. 7 धावा. 1 चेंडू 7 धावा. वाईड का नो? वाईड 7 धावा. काहीस आपल्या दिशेवरनं भरकटताना बॉलर. लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू आणि हा सामना रेडिओलॉजिस्ट संघाने जिंकलेला आहे. कल्याण रेडिओलॉजिस्ट संघाचं
हार्दिक अभिनंदन. सेमीफायनल जिंकून त्यांनी फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता त्यांचा फायनलमध्ये सामना होईल ते बदलापूर ॲव्हेंजर्स संघाशी. अतिशय चुरशीचा सामना होणार. धन्यवाद. पाहायला मिळाला आणि हार्ड लक प्रतिस्पर्धी संघ नक्कीच बदलापूर चॅलेंजर्स संघ या ठिकाणी नक्कीच पराभूताचा सामना या ठिकाणी करावा लागला. चांगली खेळी या ठिकाणी नक्की साकार केली पण तदनंतर मात्र या ठिकाणी विजयाच्या दिशेने वाटचाल केली ती म्हणजे कल्याण रेडिओलॉजी संघाने.